हॅलो एव्हरीवन, विनया टेंबे हिअर. आज आपण बघणार आहोत समर सीझनमध्ये आपण काय काळजी घ्यावी ते. आता ॲक्च्युअली काळजी काय घ्यावी हे सांगण्याचा माझा उद्देश नाही आहे. ती जी आपण काळजी घेण्याची जी वाक्य बोलतो ती इंग्लिशमध्ये कशी बोलावी हे मला सांगायचं आहे. सो डोंट वरी, मी तुम्हाला कसलाही सल्ला देणार नाही आहे. फक्त ती वाक्य जी आपण नेहमी बोलतो की प्रत्येकाला माहिती आहेत आपल्याला की असं असं करावं उन्हाळ्याच्या ऋतूत, ते जे वाक्य जी आपल्या मराठीत आपण सर्रास बोलतो ती इंग्लिशमध्ये कशी बोलावी हे फक्त तुम्हाला मला सांगायचं आहे. म्हणून मी थोडीच वाक्य लिहिली आहेत जी रोज सर्रास आपण बोलतो अशीच, आणि ती वाक्य जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही कधीही सहजपणे ती वाक्य वापरू शकाल, आत्ताच या महिन्यातच ॲक्च्युअली. ओके, सो लेट अस बिगिन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेहमीसारखा. शेवटपर्यंत मी नेहमीसारखंच टिप्स तुम्हाला सांगणार आहे, आणि म्हणून व्हिडिओ माझे सगळेच शेवटपर्यंत बघितले तर खरंच तुम्हाला आणखीन छान समजेल. करूया सुरुवात. समर सीझन, उन्हाळ्याचा ऋतू आहे, आणि म्हणून केअर टू बी टेकन इन समर. केअर म्हणजे काळजी, टू बी टेकन घ्यायची, इन समर उन्हाळ्यात घ्यायची काळजी. ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, हे तर आपण म्हणतच असतो, भरपूर पाणी पी, भरपूर पाणी प्या. हे इंग्लिशमध्ये म्हणायचं ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. लॉट ऑफ भरपूर, पहिलं क्रियापद घेतलं कारण ती सूचना केलेली आहे म्हणून. स्टे ॲट होम इन द आफ्टरनून इफ पॉसिबल. स्टे म्हणजे राहणे, ॲट होम घरात राहा. इन द आफ्टरनून दुपारी, विशेष करून दुपारी घरात राहा. इफ पॉसिबल शक्य असेल तर घरात राहा. असं जे आपण म्हणतो दुपारचं, ते आपण इंग्लिशमध्ये असं म्हणायचं. यातली इफ पॉसिबल ही फ्रेज आहे, म्हणजे वाक्प्रचार आहे. कधीही वापरू शकतो कुठच्याही वाक्याबरोबर एकत्र, पण इफ पॉसिबल शक्य असेल तर अशा अर्थी. नेक्स्ट वन, वेन यू गो आउट इन सन. वेन म्हणजे जेव्हा, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, गो आउट बाहेर जाल, इन सन सूर्यात, म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर आहे, भरपूर सूर्य तळपतो आहे आणि तुम्ही बाहेर जाणार असाल तर. ॲप्लाय सनस्क्रीन लोशन ऑन स्किन. आता जे आपण सनस्क्रीन लोशन, हे शब्द माहिती आहे. सनस्क्रीन लोशन हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सनस्क्रीन लोशन म्हणजे सूर्यापासून प्रोटेक्शन मिळेल असं लोशन असतं, क्रीम असतं, जे आपण स्किनवर लावतो, चेहऱ्यावर लावतो उन्हात बाहेर जायचं असेल तर, ते सनस्क्रीन लोशन. एक्झॅक्ट अर्थ सांगायचा झाला तर सन म्हणजे सूर्य, स्क्रीन म्हणजे स्क्रीन. सूर्यापासून एखादी स्क्रीन आपण तयार करावी, तसं एखादी पार्श्वभूमीवर अप्लाय करावी, तसं ते सनस्क्रीन लोशन म्हणजे क्रीम. आणि हे लोशन जे आपण लावतो, मराठीत म्हणतो ना क्रीम लाव, लोशन लाव, ते जे लावणं आहे त्याला इंग्लिशमध्ये क्रियापद आहे अप्लाय. अप्लाय म्हणजे ते लावायचं. अप्लाय हे लक्षात ठेवायला हवं तुम्हाला, अप्लाय हा शब्द. अप्लाय सनस्क्रीन लोशन ऑन स्किन. स्किन म्हणजे त्वचा, त्वचेवर सनस्क्रीन लोशन लाव. अप्लाय हे महत्त्वाचं आहे, हा माहिती नसतो युजली. क्रीम किंवा लोशन लावायचं असेल अंगावर तेव्हा त्याला अप्लाय म्हणतात. नेक्स्ट वन, यूज हॅट. हे माहिती आहे, हॅट घालायची. यूज म्हणजे वापरणं, हॅट वापरा. ऑर स्कार्फ, हा स्कार्फ आपण म्हणतो, फक्त स्पेलिंग क्वचित माहिती नसेल. स्कार्फ. टू कव्हर युअर हेड, डोकं झाकून घेण्यासाठी. कव्हर युअर हेड, ते डोकं झाकून घेणं याला म्हणायचं इंग्लिशमध्ये कव्हर युअर हेड. ओके, म्हणून कसं म्हटलं, यूज हॅट ऑर स्कार्फ टू कव्हर युअर हेड. हॅट किंवा स्कार्फ वापरा तुमचं डोकं झाकून घेण्यासाठी, जर उन्हातून बाहेर जायचं असेल तर. नेक्स्ट वन, यूज सनग्लासेस टू प्रोटेक्ट युअर आईज. यूज म्हणजे वापरा, सनग्लासेस गॉगल्स पण म्हणू शकतो, किंवा सनग्लासेस सनपासून प्रोटेक्शन देणारे ते ग्लासेस, गॉगल्स वापरा. कशासाठी? टू प्रोटेक्ट म्हणजे जपण्यासाठी. युअर आईज डोळे, तुमच्या डोळ्यांना जपण्यासाठी म्हणून सनग्लासेस वापरा, असा वाक्याचा अर्थ. कॅरी अ वॉटर बॉटल, हे आपण सांगतो मुलांनासुद्धा, मोठ्या माणसांनासुद्धा, पाण्याची बाटली ठेवा जवळ. सेम कॅरी अ वॉटर बॉटल. आणि अजून काय सांगतो, मध्ये मध्ये पाणी पित राहा, ते जे म्हणतो ते. अँड ड्रिंक वॉटर फ्रिक्वेंटली. परत हा शब्द फ्रिक्वेंटली, वारंवार, परत फ्रिक्वेंटली. असं फ्रिक्वेंटली हे ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण मराठीत म्हणतात त्याला, एलवाय लागतो त्याला शेवटी. परत वारंवार अशा अर्थी पाणी पित राहा. झालं. साधे सोपे मी घेतलेत केअर, काळजी घेण्यासाठी, कारण मला काळजी कशी घ्यावी हे नाही तुम्हाला सांगायचं आहे, ते इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे सांगायचं आहे. म्हणून जी अगदी सर्रास आपण बोलतो
तीच वाक्य मी आज घेतली आहेत याच्यात. परत एकदा वाक्य वाचते, एंडला टिप्स पण सांगते. सुरुवात करूया. केअर टू बी टेकन इन समर, समरमध्ये घ्यायची काळजी. ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, भरपूर पाणी प्या किंवा पी. स्टे ॲट होम इन द आफ्टरनून इफ पॉसिबल, स्टे ॲट होम इन द आफ्टरनून इफ पॉसिबल. दुपारी जमलं तर घरी राहा. इफ पॉसिबल ही आहे फ्रेज, म्हणजेच वाक्प्रचार आहे, तो कधीही वापरू शकतो. कम इफ पॉसिबल, जमत असेल तर ये. गो देअर इफ पॉसिबल, तिथे जायचं म्हणजे जमत असेल तर तिथे जा. असं इफ पॉसिबल हे एवढं पण एकत्र घ्यायचं, कारण तो वाक्प्रचार आहे. एकत्र घ्यायचा, त्याला म्हणतात इडियम किंवा फ्रेज, म्हणून एकत्र घ्यायचा तो. म्हणून जर शक्य असेल तर अशा अर्थी ते वापरायचं. ही झाली टिप नंबर 1. वेन यू गो आउट इन सन, जेव्हा तुम्ही सूर्यात बाहेर जाता तेव्हा. अप्लाय सनस्क्रीन लोशन ऑन स्क्रीन. अप्लाय, सेकंड टिप, जेव्हा आपण लोशन किंवा क्रीम अंगाला लावतो, ते जे लावणं हे मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये अप्लाय हे क्रियापद वापरायचं. क्रियापद आहे मुळात ते. टिप नंबर 2, अप्लाय लोशन. कुठचंही लोशन, कुठचंही क्रीम लावणं म्हणजे अप्लाय करणं. यूज हॅट ऑर स्कार्फ टू कव्हर युअर हेड. हॅट किंवा स्कार्फ वापरा टू कव्हर युअर हेड. हेड, डोकं, प्रोटेक्ट, कव्हर करण्यासाठी, झाकण्यासाठी. यूज सनग्लासेस टू प्रोटेक्ट युअर आईज. यूज म्हणजे वापरणं, सनग्लासेस, गॉगल्स, टू प्रोटेक्ट म्हणजे जपणं, आईज म्हणजे डोळे. ओके. कॅरी अ वॉटर बॉटल अँड ड्रिंक वॉटर फ्रिक्वेंटली. वॉटर बॉटल कॅरी करणं, कॅरी करा हा तिसरी टिप आहे. वॉटर बॉटल घे आपण जे म्हणतो ते इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे कॅरी अ वॉटर बॉटल. आणि ड्रिंक वॉटर फ्रिक्वेंटली, आणखीन चौथी ट्रिप फ्रिक्वेंटलीसाठी ते ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण, आणि त्याचा अर्थ आहे वारंवार, परत परत पाणी पी. फ्रिक्वेंटली बरेचदा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल दुसरं वाक्य, द बस कम्स हिअर फ्रिक्वेंटली. इथे फ्रिक्वेंटली, वारंवार बस येते, फ्रिक्वेंटली. ओके. असा तो शब्द वेगळा आपण कधीही वापरू शकतो कुठच्याही वाक्यात. हे झाले आजचे शब्द. नंतर वाक्य, त्याबरोबरच्या टिप्स, सगळं सांगितलं. सोपंच आहे फार, सहज तुम्ही बोलू शकता. आत्ता ह्या महिन्यात तर आपण बोलतच असतो मराठीतून. इंग्लिशमध्ये सवय करायची तर नक्कीच सवय करा. सोपंच आहे, जमेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय.